नमस्ते, मी शंकर पारेकर जतहून बोलतोय. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काल 2 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील एक अंजनगाव म्हणून तिथे 1-2 समाजामध्ये तेढ सध्या तिथं वातावरण चालू आहे. आणि त्याचं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या जो पुतळा बसवला त्या ठिकाणचा जागा बिरोबा देवस्थान ट्रस्टाचा जागा आहे. ती त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा तिथे बसवला. हा जागा प्रशासनाचा आहे का ट्रस्टीचा आहे का हा जागा कोणाचा आहे ही तिथं प्रशासन ठरवल. तिथली सक्षम लोक तिथं घेतील ना निर्णय. कारण नसताना काही समाजकंटकांनी आदरणीय लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती व्हिडिओ करून आया बहिणी म्हणून शिवाय देतोय. बाळ्या आजरकर का कोण माधरचोद हा मूर्ख लायकी नसणारा बांडगुळ तो लोकनेते आमदार गोपीचंद पडळकरवरती तो खालच्या भाषेत शिवाय देतोय. तुला शिवाय देतात ते बाळ्या, तुला शिवाय देतात. अरे आमदार गोपीचंद पडळकरांच्या नादाला तू लागायच काय सोडून दे रे भाऊ. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नादाला लाग. अरे गळ्यात भगवा पताका घातलायस आणि तू एका समाजाच्या नेत्यांवर आई बहिणीवर शिवाय देतोयस. तुला महाराष्ट्र इकलाय का रे मूर्खा. लय घाण शिवाय देतात आम्हाला. अरे जात आमची मेंढरा मागची आहे. दर्याखोऱ्यातनं मेंढर राखलेली अवलाद आमची आहे. आम्हाला नको संघ कुराड घेऊन फिरणारी अवलाद आहे आमची. आम्ही वाघासारख्याला खाणारी अवलाद आहे. तू कोण रे कुत्र बाटक्या. तू कोणाची तर सुपारी घेऊन तू काय बोलतोयस. तुझी काय लायक आहे रे. तो तिथं पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी उभा केला त्या ठिकाणी बिरोबा देवस्थान त्या गावच्या देवस्थानच्या मंदिराची जागा आहे तिथं. बरं ठीक आहे, तो जागा कोणाचा आहे, ग्रामपंचायतचा आहे का ट्रस्टीचा जागा आहे, तिथं प्रशासन बघल ना. अरे तू 2 समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तू आया बहिणून दुसऱ्या समाजाच्या नेत्यांना शिवाय देतोयस. तुला कमी आहे का आम्ही. अरे कुत्र्या तू कुणाच्या बी नादाला लाग रे. बुरट्या बाळ्या बुरट्या. तुला वाटलं काय की तो तुम्ही समाजाला पुढे जाऊन शिवाय दिले ह्या माणसांना म्हणजे समाज तुझा ऐकल. अरे तुम्ही आतापर्यंत हीच केलंय. आता कोण नाही कापून घेत रे भावानो. कशाला तुम्ही लागलाय नादाला. तुमचा काळ गेलाय तो. तुम्ही तुमचं ऐकून घेत होती ना ती काळ होता रे. होता तो आता नाही. तुमच्या लक्षात कसं येणं झालंय. अरे तुमच्या ताटाखाली बस म्हणलं की बसायची, उठ म्हणली की उठायची, इथं बस म्हणली की इथं बसायची, तिथं जा म्हणली की तिथं जायची. अरे ती ऐकत नाही तुमची लोक आता रे. तुम्ही कुणावर वजन धनगरावून वजन मारायला रे. आणि तू कुत्र्याला येऊन तिथं लोकनेते गोपीचंद पडळकर साहेबावरती येऊन तू खालच्या पायथीत आई बहिणून शिवाय देतोय. प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरावरनी तू आई बहिणून शिवाय देतोय. अरे कुत्र्या त्यांच्या चपलीपाशी तुझी लायकी आहे का. चपलेट अरे त्यांचं बूट पोसायला कुत्री तुझ्यासारखी आम्ही ठेवतोय. तिथं तुझ्यासारखी कुत्री बूट पोसायला ठेवतोय आम्ही आणि तू शिवाय देतोय. आमच्या समाजातल्या नेत्यावरनी शिविदेच्या बारंगडीत पडू नका तुम्ही. कारण नसताना महाराष्ट्र पेटल. कारण तुम्हाला हे मागल्या 10-20 वर्षात तुमचं ऐकून घेत होती. तुम्ही शिवाय देणार, तुम्ही दादागिरी करणार, तुम्ही अनेक बोलणार. ती काळ होता रे. परिस्थिती नसायची. शिकलेल्या अनपढ लोक होती आमच्या समाजात म्हणून ते ऐकून घेत होती. आता कोण ऐकून घेत नाही रे. हल कुत्र्या तू तुझ्या घरात मोठा आणि तुझं कोण असेल ते तुझ्यापाशी लायकीत राहून बोलायचं. ज्या गावातला जो वाद आहे, जे अंजनगाव आहे त्या गावातला पुतळ्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तुझे एकटे नाहीत, आमचा आहेत, बहुजनांचा आहेत. आम्ही स्वतःहून पुढे येऊन जो ग्रामपंचायतचा जागा आहे तिथं आम्ही स्वतः खर्च करून पुतळा बांधू. पण तू आमच्या वैयक्तिक समाजाच्या जागेवरती कारण नसताना तिथं अतिक्रमण करून कारण नसताना 2 समाजात तेढ तू निर्माण आणतोय. किंवा तू आणि कोण बगलबच्ची कुत्री आणत असतील. चालणार नाही आणि चालू देणार नाही आम्ही. अरे तुम्ही फितूर लोक आहात. फितूर लोक आहात, फितूर. तुम्ही आतापर्यंत दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून
आतापर्यंत चालवलं होतं ते आता चालत नाही. आणि तुला शेवट वॉर्निंग आहे, तू महाराष्ट्रात कोणाच्या बी नादाला लाग आणि तुझा कोण बाप असेल, एकानं काढलेल्या औलाद असेल त्याला बी सांग, कोणाच्या बी नादाला लाग. पण आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या सोड, साहेबांच्या कार्यकर्त्याच्या नादाला लाग रे. आम्ही 24 तास मोकळच आहे. अरे आम्ही आमच्या जीवाची पर्वा नाही केली, मग तुझं कशाला करतोय रे कुत्र्या. येतोय उद्या परवा आम्ही तिथं, तुझ्या गांडीत दम असेल तर ये. माझं नाव शंकर पारेकर एवढं लक्षात असू दे. उद्या परवा येतोय आणि तुला फोन लावतो, फोन उचल. बांडगुळा